नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावरती एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। सदरील फोटो जो आहे मित्रांनो, ॲक्ट्रेस असणारी राजेश्वरी खरात हिचा आहे। राजेश्वरी खरात हिच्याबद्दल बोलायचं झालं तर नागराज मंजुळे यांचा फेमस असा चित्रपट असणारा फॅन्टी या चित्रपटात ती मुख्य भूमिकेमध्ये होती। परंतु मित्रांनो, काल परवा तिने जे आहे तिचा एक फोटो सोशल मीडियावरती तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती टाकला। त्यावरती तिचा जो फोटो होता तिने हात जोडलेले होते व तिच्या डोक्यावरती एका व्यक्तीचा हात होता व त्यासोबत एका व्यक्तीने तिच्या खांद्यावरती हात ठेवलेला होता। आणि तिने जे काय तो फोटो टाकला होता त्यासोबत बाप्तिस्मा ही जी विधी असते मित्रांनो ख्रिश्चन धर्मातील ती तिने पार केली असं त्या ठिकाणी तिने लिहिलेलं होतं। परंतु मित्रांनो, त्यानंतर ज्या अनेक लोकांनी तिच्यावरती टीका टिप्पणी करायला सुरुवात केली, कारण तिने जे आहे बौद्ध धर्म सोडून त्या ठिकाणी जे आहे तिने इतर धर्मामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेक लोक तिला प्रश्न विचारू लागले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा सुंदर असा धर्म दिल्यानंतर देखील तू इतर धर्मामध्ये का जात आहे, असे अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले। आणि त्यासोबत तिच्यावरती टीका टिप्पणी देखील केली जाऊ लागली, फुकटचं राशन घेण्यासाठी किंवा त्यासोबत 2 पैशांसाठी जे आहे तुमच्यासारखे लोक इतर धर्मामध्ये जातात। परंतु हे सर्व घडत असताना मित्रांनो, राजेश्वरी खरात हिने जे आहे त्या ठिकाणी तिच्यावरती टीका टिप्पणी करणाऱ्या लोकांना प्रत्युत्तर दिलं आणि तिच्या प्रत्युत्तरातून एक गोष्ट नक्कीच समोर निघून आली की ती पहिल्यापासूनच बौद्ध नव्हती किंवा ती बौद्ध धर्मातील नव्हतीच। तिची जी जात होती ती इतर कुठली तरी होती आणि त्यासोबत ती पहिल्यापासूनच ख्रिश्चन होती असं समजून येतं, कारण तिच्या 3 पिढ्या ज्या आहेत ख्रिश्चन धर्मात गेल्यात असं तिचं बोलणं होतं। परंतु तरी देखील मग प्रश्न हा उभा राहतो की तिचा आडनाव खरात कसं काय, अशा अनेक प्रश्न जे आहे सोशल मीडियावरती उभे केले जाऊ लागले। परंतु राजेश्वरी खरात तिच्यावरती टीका टिप्पणी करत असताना तिने जे आहे तिच्यावरती ज्या लोकांनी प्रश्न उपस्थित केले त्यांना देखील तिने प्रत्युत्तर देण्याचं काम केलं। आणि त्या ठिकाणी ती लिहिते की निवडणुकांमध्ये प्रत्येकी 500 रुपये किराणा भरून पिशव्या व त्यासोबत दारू, हॉटेलला जेवण आणि साहेब, दैवत, देव, माणूस हे सर्व करणारे लोक आज मला जात धर्म स्वीकारला आलेले आहेत, तुमचे स्वागतच आहे। कोणी पैशासाठी किंवा कोणी अन्नासाठी तर कोणी इतर गोष्टींसाठी धर्म स्वीकारतं तर कोणी मतदान करतात। माझ्या मते एकतर दोघेही बरोबर आहेत किंवा दोघेही चुकीचे आहेत। टीप, माझा जन्म जो आहे ख्रिस्ती कुटुंबातील आहे आणि मी सर्व धर्मांचा आदर करते, बाकी वरील पोस्टला जे आहे मनोरंजक हेतूने स्वीकारलं जावं एवढीच माझी विनंती आहे, असं त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो तिने त्या लोकांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। परंतु मित्रांनो, बौद्ध धर्मामध्ये बौद्ध समाजाच्या लोकांमध्ये एक वेगळाच रोष आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण सर्वांचं मत असं आहे की हे जे लोक असतात मित्रांनो, जेव्हा यांना गरज पडते तेव्हा हे बौद्ध धर्म किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात आणि जेव्हा हे कुठेतरी एखाद्या पोस्टवरती सेटल होतात त्यानंतर जे आहे हे आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात करतात। हे पहिल्यापासून घडत आलेलं आहे असं त्या ठिकाणी अनेक लोकांनी कमेंट्स वगैरे देखील केलेल्या आहेत। परंतु मित्रांनो, राजेश्वरी खरात हिने जे आहे खरंच ती पहिल्यापासून ख्रिश्चन होती का की मग तिने आता तो धर्म स्वीकारला हे तिलाच माहीत। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा। आणि त्याचसोबत मित्रांनो, काही लोकांकडनं असं देखील बोललं जात आहे की राजेश्वरी खरात हिला चित्रपट मिळत नसल्यामुळे तिच्याकडनं हा पब्लिसिटी स्टंट देखील केला जात आहे, असं तुम्हाला देखील वाटतंय का? तर खाली कॉमेंट करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद मित्रांनो।